सर्वांना नमस्कार। आज मी एक महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेली आहे। खास हा मेकअप आर्टिस्टसाठी आहे। म्हणजे एक माझ्यासोबत आज घडलेली घटना की क्लायंटचा मला कॉल आला आणि क्लायंट म्हणते मला की गेस्ट मेकअपसाठी त्यांचा मला कॉल आला। मी म्हटलं ठीक आहे, करून देईन। तुमचे चार्जेस म्हणे किती आहे? मी म्हटलं माझी स्टार्टिंग प्राइस आहे 2000 रुपये। तर त्या काय मला बोललेत म्हणजे मार्केटमध्ये मेकअप आर्टिस्ट 700-800 रुपयापासून गेस्ट मेकअप करून देतात आणि मला नुसता सिंपल मेकअप हवा आहे। तर मला क्लायंटला पण हेच म्हणायचं आहे का सिंपल मेकअप म्हणजे काय? तुम्ही फाउंडेशन नाही लावसाल, ब्लश, काजल, लायनर आणि प्लस तुम्ही साडी ड्रिपिंग करून घेता, हेअरस्टाईल करून घेता, त्याची तुम्ही नेमकी प्राइस म्हणजे टोटल तुम्ही केली ना तरी पण 2000 रुपये हे खूप कमी प्राइस आहे। तरी पण खूप मेकअप आर्टिस्ट अशा आहेत का त्या स्वतःवरून त्यांची स्वतःची म्हणजे एक लेवल असते ते घसरवत आहेत। तर प्लीज मला मेकअप आर्टिस्टला हे सांगायचं आहे, स्वतःची किंमत कमी करू नका। कारण मेकअप आर्टिस्ट मला माहिती आहे, मी स्वतः एक मेकअप आर्टिस्ट आहे। काय काय प्रसंगातून आपल्याला ऑर्डर कंप्लीट करावं लागतं, 2 लोकांची बोलणे ऐकून आपल्याला आपली ऑर्डर पूर्ण करावं लागते आणि वरून मेकअपमध्ये चुका थोड्याफार झाल्या तर त्यांची किती बोलणे खावं लागतात हे आपल्याला सुद्धा माहिती आहे। तर मला हेच म्हणायचं आहे की प्लीज तुम्ही स्वतःची किंमत घसरवू नका आणि 700-800 रुपयामध्ये मेकअप प्लीज करून देऊ नका। कारण त्यांचा सुद्धा स्पेशल डे असतो, काहीही लावून त्यांचा मेकअप वगैरे खराब करू नका। त्याचमुळे आपले मेकअप आर्टिस्टचं नाव सुद्धा खूप खराब होतं। तर प्लीज त्यांना हेच म्हणायचं आहे मला की स्वतःची किंमत घसरवू नका। 700-800 रुपयामध्ये नाही परवडत माहिती आहे, पण कशालाही काही लावून त्यांचा स्पेशल डे हा खराब करू नका। तर मला एवढंच त्यांना सांगायचं होतं, म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवलाय। तुम्हाला काय वाटतं तर मला कमेंट करा या गोष्टीबद्दल, का तुम्ही सुद्धा अशा प्रसंगातून गेलेले असालच। मला नक्की कमेंट करा। माझं चुकीचं वाटल्यास तेव्हा सुद्धा तुम्ही मला कमेंट करा। पण मला फक्त एवढंच म्हणणं आहे की स्वतःची किंमत तुम्ही घसरवू नका। मेकअप आर्टिस्टला 700-800 रुपयामध्ये नका करून देऊ तुम्ही, नाही परवडत त्यांना। कसलंही मेकअप करून तुम्ही नुसतं फाउंडेशन लावून नाही तर कन्सिलर लावून बस मेकअप, त्यांना कलर करेक्शन सुद्धा आपल्याला करावं लागतं, ब्लशर, ब्रॉन्झर सगळं लावावं लागतं आपल्याला। मग थोडंफार जाणून घ्या मेकअप आर्टिस्टला पण। एवढंच मला सांगायचं होतं। मला कमेंट करा। थँक्यू।